नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपल्या मकामध्ये आपण कोणतं तणनाशक वापरलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी एकच तणनाशक सांगणार आहे की जे तणनाशक वापरल्यानंतर तुमचा पूर्णपणे तुमच्या मकामधील तणाचा नायनाट त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येईल. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला BSF कंपनीचं टिंजर हे आपल्याला 30 ml प्रति एकरासाठी आपल्याला घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, यासोबतच जर तुमच्या मकामध्ये अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही यामध्ये इमामेक्टिन 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी आपण या ठिकाणी घेऊ शकता. तर ज्या वेळेस तुम्ही हे दोन्ही कॉम्बिनेशन वापरतात त्यावेळेस तुमचा पूर्णपणे तणाचाही नायनाट झालेला दिसून येईल. आणि तसेच बघायला गेलं तर जे मकामध्ये आळी पडलेली आहे तर त्या आळीचा देखील या ठिकाणी पूर्णपणे नायनाट झालेला आपल्याला दिसून येईल व आपल्या मकाची चांगल्या पद्धतीने ग्रोथ होईल. तर शेतकरी मित्रांनो, अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या प्रॉफिटवाली शेतीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपल्या मकामध्ये आपण कोणतं तणनाशक वापरलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी एकच तणनाशक सांगणार आहे की जे तणनाशक वापरल्यानंतर तुमचा पूर्णपणे तुमच्या मकामधील तणाचा नायनाट त्या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येईल. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला BSF कंपनीचं टिंजर हे आपल्याला 30 ml प्रति एकरासाठी आपल्याला घ्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, यासोबतच जर तुमच्या मकामध्ये अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्ही यामध्ये इमामेक्टिन 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यासाठी आपण या ठिकाणी घेऊ शकता. तर ज्या वेळेस तुम्ही हे दोन्ही कॉम्बिनेशन वापरतात त्यावेळेस तुमचा पूर्णपणे तणाचाही नायनाट झालेला दिसून येईल. आणि तसेच बघायला गेलं तर जे मकामध्ये आळी पडलेली आहे तर त्या आळीचा देखील या ठिकाणी पूर्णपणे नायनाट झालेला आपल्याला दिसून येईल व आपल्या मकाची चांगल्या पद्धतीने ग्रोथ होईल. तर शेतकरी मित्रांनो, अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या प्रॉफिटवाली शेतीला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.